हाय गाइस, वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग्स. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो. ते पण डायरेक्ट आमच्या मंदिराच्या ग्राउंडकडे बघा, समोर बघा केवढा भारी व्ह्यू आहे, बघितलं का? आणि आम्ही सकाळी सकाळी इकडे काय करतोय ते हे बघा, शेकोटी गाईच शेकोटी चालू आहे. आम्हाला जायचं होतं फिरायला, आम्ही काय फिरायला गेलो नाही, मग आता शेकोटी करतोय. बघा कोण कोण माहिती का, सिद्धार्थ आणि आदित्य आणि मी तुमचा भाऊ. शेकोटी पेटली गेली मस्त. आईच थंडी वाजते बाई. फायनली अरे बाप, नको ना रे, त्याची आई जायला पाहिजे आता बस. हो ते समोर जुवा आहे ते मी जिमले का गेला नाही आता लागतं गरम. राधे राधे. मग आता गरम भेटणार लागले सगळे पाय. फुल एन्जॉय गाईज मॉल सकाळी सकाळी. काय थोडा वेळ फिरले वगैरे नंतर आधी चाललाय घरी शेकोटी वगैरे केलं. बघा सिद्धार्थ आणि मी पण घरी जातो, फ्रेश वगैरे होऊ आणि मग भेटतो. चला गाईज तुम्हाला सकाळी भेटल्यानंतर गाईज झोपलो नव्हता की एकदम खतरनाक झोप झालेली. आता चाललोय आपण बाहेर, त्या सिद्धार्थला आवाज देऊ द्या मग जाऊ. चला. आणि फोनमध्ये सुद्धा चार्जिंग नाही आहे, 10% बस. चला गाईज सिद्धार्थच्या गाडीवर बसून गाईज आम्ही निघालो होतो आता आदित्यला घेण्यासाठी. का तर सिद्धार्थ मॅसेज करत होता की आपल्याला जायचं फिरायला कुठेतरी. कुठं जायचं होतं हे फिक्स नव्हतं. गाडी घेतली आणि काय टेन्शन नाही गाईज, फिरायला जायचं होतं. आणि आमच्या ह्याच्यातला एक माणूस बाकी होता. कोण? आदित्य बाकी होता. आदित्यला घ्यायला घरी गेलो गाईज. त्याला तिच्या घराकडेच जात होतो, तिच्या घराकडे टर्न वगैरे घेतलं, त्याला घेतलंच आणि निघालो गाईज आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट. आम्हाला जिथं जायचं आहे त्या स्पॉटला तिथं गाईज. आमच्या ह्याच्यातला तुम्हाला रायडर तर माहिती आहे सिद्धार्थ भाऊ. बाई गाडी कुठल्या कुठं चालवत होता बाई, डायरेक्ट होतं. तुम्हाला काय सांगू, डायरेक्ट बघा आता कसं गड्ड्यातून टाकतो तो गाडी. आणि न्यू गाडी त्याची सर्व्हिसिंग केलेली गाडी आहे, तेव्हा पण तो काय ऐकूनच घेत नव्हता काहीच. चालवतोय मस्त गाईज. आणि तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा. चला. हॅलो गाईज, इथं थांबले आता, रुमाल बांधून घेऊ मस्त. आणि तुम्हाला ट्रॅक दाखवतो मी, एन्जॉय करा तुम्ही पूर्ण ट्रॅक. गाईज आम्ही जात होतो हिडन प्लेस, जळगावची जी फेमस हिडन प्लेस आहे. खूप यूट्यूबर्स वगैरे व्हिडिओ बनवत आहेत तिच्यावर. तर आम्ही हिडन प्लेसला चाललो होतो फोटोशूटसाठी. मी बोलला मी माझा ब्लॉग काढून घेईन, तुम्ही फोटोशूट करून घे जा. चला गाईज. गाईज तुम्ही नम्रता फॉर्ममधून जाऊ शकता इथून. आणि पुढचा ट्रॅक तुम्हाला मी दाखवतो आता थोड्या वेळाने. आवाज थोडासा वेगळा येत असेल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सांगितलं मी नम्रता फॉर्मच्या मधून तुम्ही जाऊ शकता हिडन प्लेसला. गाईज नम्रता फॉर्म बघा साईडलाच आहे. नम्रता फॉर्मला टर्न घेतल्यानंतर सरळ गेल्यावर छोटूसा खेडा लागतो. छोटूसा खेडा गाव आहे, त्या खेडेगावचं सरळ सरळ जायचं. ते विचारून घ्यायचं एक दोन जणांना की हिडन प्लेस कुठे, तुम्हाला माहिती नाही पडलं. रस्ता पण मस्त आहे गाईज. तुम्ही तरी हिवाळ्यात आलेला आहे, तुम्ही पावसाळ्यात कधी आले ना तर काहीच तुमचा बबन भाऊ उठला आता. आले आम्ही इकडे जंगलमध्ये. बबन भाऊ बबन भाऊ बघा मॅरेथॉन मध्ये 1600 मीटर मारतोय.
रा बाप. कोणी येईल नव्हतं गाडी पहिले बस रे भाऊ घर पुढी पाहिजे आली ना. गाईज आम्ही पोचलेलो आहे ते हिडन प्लेस फेमस. सगळे यूट्यूबर्स वगैरे रील स्टार इकडे काढत होते. चला गाईज बघू फोटो गिटो काढू मस्त. काय सनसेटला मजा आलंच तर, नाही तर सकाळी सकाळी बघा. बघा गाईज पहिले एकाचे काढा पुरांचे पावसाळ्यात मजा आलीच तरी अजून. मागे पहिले ओ आजा तिकडच्या साईडनं चालतो का? तू ऐक रे होत आता जाऊन आपण शेतांना पाय खाऊ. गाडी घ्या आता. रस्ता नाही आल्या अरे इकडे गाडी घ्या मग. त्यांचं दाखवायला घेऊन चाललाय मी. बघा ते तिकडे फोटो वगैरे काढणं चालू आहे. आद्या बघ जो मी अंचं दाखवतो तुम्हाला. ते बघा उडलं 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 उडलं. बघा 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 एकदम शांतत जावं लागेल. ते बघा पाणीत गेलं केवढं भारी वाटलं. ते केवढी मोठी थांबायचा फोटो पण. ते पण उडून गेलं गाईस. बॅड लग यार. कुठं गेलं ते आता? अरे वा रे वा 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 काय खतरनाक उडते गाईस ते बघा हंस. आणि ते आमच्या हंस बघा फोटो व्हिडिओ चालू आहे त्यांचे. एकदम भारी व्ह्यूज आहे बघा. बघा गाईस तिथून आता तिकडच्या साईडला चाललो आहे. तिथं चांगले निघते वाटतं फोटो त्याचे. बघा गाईस बघा काय म्हणतो ये रे प्लेस. वा रे वा एवढ्या ठिकाणांचा काय करतोय तू? बघा काहीच हिडन प्लेस जळगावमध्ये अशी जागा ही माहितीच नव्हतं यार. 2-3 यूट्यूबर्स बघितलं तेव्हा वाटलं हा होय हाय जायचं मग आता. खूप एन्जॉय केल्यानंतर ओ नारळ भेटला. फेक रे अरे उचलता नाही रे. सड पटक नारळ असेल. काला घ्या रे फोटो कोणाला आवाज देतोय गाईज? आम्हाला कोण भेटलं सांग. कोण भेटलं? विमान. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी दिला रे मला गाईज मस्त एन्जॉय चालू गाईज. एकदम भारी प्लेस आहे. सकाळी किंवा संध्याकाळी विजिट करा. आमच्यासारखी दुपारी येऊ नका गाईज. गाईज आम्हाला 1 तास झालेला आहे. आमचे सिद्धा भाऊ मॉडेल तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मी काय म्हणतोय हा कसं आहे मस्त दिसतोय गाईज. कमेंटमध्ये नक्की सांगा भाऊ कसा दिसतोय. आमच्या ॲस्थेटिक भाऊ आदित्य धनगर बघू शकता तुम्ही. आद्या थोडा काय काय वाटतोय थांबा मी जोड तुला. हां हां 360 आहे. और बाप बघू शकता आदित्य. तुम्हाला हिडन प्लेस कवर करायची होती गाईज. मी याच्याबद्दल तुम्हाला सगळं सांगेल. कुठून यायचं नाही. टाईम काय बेस्ट आहे एकदम मस्त सगळं काय सांगतो तुम्हाला. गाईज काळा काळा वाटतो का थोडासा? मस्त गाईज चाला ना. मी का आम्ही आता चाललोय रिटर्न घरी. मी रायसोनी कॉलेजला आहे भाऊ आपला. हा फोन फिरव असं नाही रे. नंबर गाडी नाही आपण साधे सिंपल माणसं. इथून होतं का? चला गाईज इथून होतं. गाईज हिडन प्लेस बेस्ट प्लेस आहे. काय टेन्शन नाही. जळगावमध्ये अशी प्लेस कमीत कमी भेटतील तुम्हाला. बघा आधी भाऊ काय म्हणतो. काही प्लेस खूप भारी आहे. जैन कंपनीची. जैनची गाई मग अजून तो बघा तुमचा सिद्धा भाऊ. सिद्धा भाऊ फोटो भारी आले. पोस्टला लाईक कर दा भरून भरून. आमचं तिकडे चला गाईस एवढे तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय रिटर्न घरी. चला मस्त एन्जॉय एकदम भारी झालेला आहे. चला गाईस तुमचा भाऊ कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आवडला असेल ब्लॉग तर. असे न्यू प्लेस तुम्हाला आता व्हिजिट करायला भेटतील. रिकामे सध्या. तुम्ही बघू शकता रायसोनी कॉलेजला आलो आपण. हो सिद्धा तू चष्मा काढ ना. हा का बर? चला गाईस स्टेजच भाऊ आल्यावर भेटवतो. गाईस आपला भाऊ आलेला आहे. तू नाईट ड्रेसले
इकडे कसं काय तुम्ही आज आ चल आले ना हिडन प्लेस काय घरी चालतो का कवा क्या आता लेक्चर येणार आहे 1:30 वाजता. अर्धा तास पहिले गेले आम्ही अर्धा नाही 1 तास झाला आपला कुठे बसलो होतो स्टडी होता मी ते हिरवा घरात येतोय का 20 रुपये ते सांग हा चालेल खावा भूक पण लागते चाल 602 GB फॉर्म भरणार सांगतो फॉर्म भरणार त्यामध्ये ऍडमिशन झाले गाईस होणे गाईस बीटेक कॉलेज इंजिनिअरिंग ओ ती डिप्लोमा कर रे पहिले डिग्री झाली का बाप का पॉश आहे रे तान लोक रे माले बी लाग गाईस बिर्याणी घाल चालला आता आम्ही हो साधीवाली पाहू टाक ना भाऊ डायरेक्ट युट्यूबले युट्यूबले टाक फक्त देवी जर टाक 1 मिलियन दिसतील तुझं आपण आलो तो रायसोनीला आणि आपल्याला गाणे होते भाऊ बिर्याणी मस्त भाऊकडे आले त्याच्याच रेग्युलर इकडे जातो त्याच्या कशी बिर्याणी तूच सांग पहिला आता तुम्ही खाऊन द्या तुम्हीच सांगा 1 नंबर बिर्याणी राहते तू मसाल्याचा डब्बा आबर धरला मग तुला मसाल्याची मजा नाही भाऊ. मजा नाही का हे भाऊची दुकान आहे बघू शकता जय बजरंग बिर्याणी सेंटर आहे तिकडं पण आहे का तुमची एक दुकान तिकडं पण आहे का ती चायनीज वाली कोणाची मग भावाची का भाऊची बिर्याणी स्टॉप आहे इथं दादा राहणारा सिरसोलीचा आहे आणि दादाची दुकान लागते रायसोनी कॉलेजच्या समोर एक्झिट इथं 10 पासून 15 पासून 20 पासून सगळे भेटतील तुम्हाला दोन्ही वेगळ्या याच्यात बघा आपल्या याच्यात कसं आहे जे खात नाही ना ते पहिले तबिली बघता भाऊला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कोणाला सबस्क्राईब करा थँक्यू बाई आधी बाई काय बोलला तू बिर्याणी खाता काही बिर्याणी खातो बिर्याणीची गाईच आम्ही खात नाही गाईच बघू शकता चला कसा टेस्ट येतो बघतो हो खोकला आहे मस्त आता घरी जाऊ लाईक तुम्हाला घेऊन वाटलं चालेल हो गाडी चालव पडा विटामिन बघा गाईच आधी बोलला सोडायला आलंय परत आता डायरेक्ट घरी जाऊ मस्त चालू देणार आहे काय कोणाचा घे चष्मा तुझा चष्मा ठेवला का चला द्या संध्याकाळी नाही मी डिक्कीत टाकला डिक्कीत येणार आहे 5 minutes later. गाईस तुम्ही बघू शकता घरी कोणता ब्लॉग बघता आपलाच ब्लॉग चालू आहे आम्हाला मोठा भाऊ आहे बघा पुण्याला जायच्या ठिकाणी इथंच बसलेला आहे हे बाबा आलेले आहे घरी बघू शकता तुम्ही बाबा हाय करा हाय करा ना बाबा बाबा थोडेसे अँटी आहे बघा व्हिडिओ मस्त चालू आहे बघा नक्की जयपूरचा ब्लॉग आहे गाईस तुम्ही गेस करा हे कोण आहे कोण बसलेलं आहे इकडं गाईस तेव्हा उठल्यानंतर गाईस आता चाललो मी थोडंसं फिरायला बाहेर बाबासोबत बाबा आलेले घरी बाबांसोबत फिरायला गाईस बसलं आता मंदिराकडे आलो आहे बाबांसोबत थोडा फिरू वगैरे बघा सनसेटसुद्धा आलेलं मस्त आले खूप दिवसानंतर चला चला बाबा घरी चला गाईज बाबांना घरी परत घेऊन आलेलं आहे आता घरी थोडा वेळ बसू आणि मग कामाला टाकणं पडेल चला गाईज तुम्ही बघू शकता काम चालू यार YT स्टुडिओवरती चॅनलला किती व्ह्यूज गेले किती नाही गेले किती सबस्क्रायबर वाढले ते बघतोय आता खूप दिवसानंतर बघा गाईज व्ह्यूज काय चालू आहे 70 75 76 64 65 असे चालू व्ह्यू जेवण वगैरे मस्त झालेलं आहे काम करून भेटतो चला गाईच जाऊ थोड्या वेळात मंदिर लावायला चला हे गाईज वेलकम बॅक गाईज खूप दिवसानंतर तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवणार आहे आता चला गाईज चाललो आहे मी मित्राकडे भेटायला चला गाईज तुम्हाला एक सांगू का माझ्या मित्रांसारखे खोटे माणूस कधीच पाहिले नाही मी कधीच बघितले नाही डायरेक्ट मॅसेज एवढं करताय की ती मंदिरावर आहे आम्हाला व्हिडिओ टाकताय कुठले मला वाटलं मंदिरावर बसले शिकुटी करत असेल इकडे एक कोणी दिसत नाही बघा आता चालला मी तेजाच्या घरी कावड तेजससुद्धा मॅसेज करतो की माणसा येणार आहे भाऊ तू ये रे पहिले चला काहीच भेटतो थोड्या वेळात एक नेता आम्हाला धोका दिलेला आहे आता दुसऱ्याकडे चाललो आहे आणि त्यांना मला धोका दिलेला आहे काय इंस्टावर मॅसेज करून दर टाईम होता रात चला काहीच फटाफट चला देखो
भाई के लिए एक गाना, एक बारी ओ रब्बा तेन। रुको रे गाइस, तुमको दिख रहा ना होगा हमारा भाई, लाइट चालू है। हाँ गाइस, आए गाइस, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. शेकोटी पेटवली का पेटवायची बाकी आहे काय? आमची शेकोटी पेटवायची बाकी. मंदिराच्या समोर बघू शकतात आधी भाऊ त्याच्या मित्रासोबत बोलतोय, आम्ही शेकोटीसाठी लाकडे शोधताय. चला पेटवल्यानंतर भेटतो गाईस. नवाज कोण आहे? रिद्धू आहे. खूप दिवसानंतर दिसतंय तुम्हाला रिद्धू. हाय कर, हाय कर. बाप, रिद्धूचं तोंड वाकडं तिकडं होतंय. रिद्धू हाय कर, हाय कर ना. गुंजनचा बर्थडे राज. हॅपी बर्थडे तुला गुंजन कडून. आपले गुंजन आहे वो. हाय कर ना. झोपणार तिची हाईट वाढली का थोडीशी? हाईट वाढली का? गाईस बघा कोण कोण बसलाय. तेजस बसला, आद्या बसलाय, गण्या आणि वैभवदा 5 मिनिटात घरी. बघू शकता सबको छोड़ने के बाद तेजस भाई जा रहा घर पे. तिकडची शेकोटी झालेली आहे, मस्त मंदिर सुद्धा लावलं. आदिल पण सोडून आले आम्ही आणि चाललाय घरी. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, तेजसच्या फोनवरती फ्लॅश चालू आहे बघा. बराबर व्हिडिओ येते का बघा. चला गाईज, तेजस भाईला सोडतो. हे गाईज बघू शकता मी बाहेर आलेलो आहे, सगळ्यामध्ये झोपलेले आहे आणि ब्लॉग पण एडिट झाला होता. इथंच बसला होता मी. ब्लॉग वगैरे एडिट मस्त केलेला आहे. ब्लॉग आवडला असेल गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा गाईज आणि सपोर्ट करा तुमच्या भाऊला. तुमचा भाऊ सगळे प्लेस कवर करणार आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. कोणी सपोर्ट करो का ना करो, तुम्ही सपोर्ट करा गाईज. चला गाईज, बाय बाय, टाटा, गुड नाईट. ब्लॉग आवडला असेल लाईक करा परत आणि असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग इथपर्यंत. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय बाय, टाटा.